या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नाव आहे चन्नप्पा निमोंडा बिराजदार, रहिवासी सोरेगाव, तालुका सोलापूर, उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर। आणि शेत आहे सोरेगाव ते नंदूर रोड, 4 एकर जमीन आहे। त्याच्यामध्ये आता पेरणी चालू आहे। 6 बैलाचं उडीद पेरणी चालू आहे। त्याची किंमत 1500 रुपयाला 5 किलो। नंतर 1 पोतं DAP पेरणी चालू आहे। ते रान संपल्यावर 2 एकर होते। 2 एकर संपल्यावर पुढे तुरी घालायचं आहे। तुरीचे बियाणे कुठले वापरणार? ते पाकिट बी। आता तुम्ही शेतामध्ये 3 बैलाची जोडी लावलेत। एका बैलाला दिवसाला भाडे किती आहे? 2000 एका बैल म्हणजे एक जोडीला 2000, याचं टोटल 6000 रुपये। 6000 एका दिवसामध्ये किती म्हणजे शेत पेरतात? ते शेत गवतावर अवलंबून, रानावर अवलंबून। आता पाऊस वगैरे यंदा कसा? यंदा आहे ते मृगा नक्षत्र चांगला व्यवस्थित पाऊस पडलाय, वल्ला भरपूर झाला। शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय अपेक्षा? आता गवत लागलंय, अपेक्षा अजून काय? शेतकऱ्याला अनुदान नाही, बियाणे महाग, खताचं रेट वाढायलाय। आता पावसाळा 1 वर्ष जास्त करतंय, 1 वर्ष कमी करतंय। शासनाने शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही। हमी भाव नाही। आणि त्याचबरोबर ते खत जे अवजारे आहेत यांच्यावर GST कमी करावं असं वाटतं का? कमी करायला पाहिजे, नाही तर शेतकऱ्याला अनुदान तर मिळायला पाहिजे। काय करा, बैलासारखं ट्रॅक्टरचं पेरणी होत नाही, रान वरबडते, पेरणी व्यवस्थित होत नाही। बैलासारखं पेरणी येत नाही ट्रॅक्टरचं, म्हणून आम्ही बैला लावलेला। म्हणून बैलाची पेरणी ही म्हणजे पिकाला उपयोगी पडते का? उपयोगी, लाईनशिरी पडते, पद्धतशीरी। ट्रॅक्टरच्या पळापळी होते, व्यवस्थित होत नाही, म्हणून बैलाचा दोन शेतकरी कसा आहे तसाच बैलाचा पेरणी व्यवस्थित होता। तुमची मागणी काय नेमका आता? म्हणजे शासनाकडून काय असं तुम्हाला? काय असं गवत लागले, ते गवताचं खर्चाचं आहे, बियाणे महाग, खताचं महाग, निसर्ग साथ व्यवस्थित देत नाही। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।